रंगभूमी म्हणजे काय माहिती आहे का? एक प्रकारची जादू आहे, जादू. नाटकाचं स्क्रिप्ट, दिग्दर्शकाचा अभ्यास, नटांची तयारी, त्या तालमी, सेटचा रंग आणि तिसरी घंटा. आणि मग जे होतं ना, तो म्हणजे एक वेगळाच अनुभव, एक वेगळीच दुनिया, नाटकांची दुनिया. आणि त्याच नाटकांच्या दुनियेत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला तर मग जाऊया नाटकांच्या दुनियेत. माझ्या तर साडीला एका विवाहित पुरुषाशी संबंध ठेवल्याच्या अपराधीपणाचा आतून फॉल लावलाय आणि त्याच्यासोबत राहता येत नाही या वेदनेची खरखरीत जर साडीच्या काठाला लावली. अगदी आपल्यासारखीच सर्वसामान्य महिला आणि तिच्या 3 मुली, परंतु विवाहबाह्य संबंधातून झालेल्या. आणि ह्या चौघींची ही कथा. यातील आई जी आहे ती आपल्यासारखीच एक सर्वसामान्य महिला आहे, परंतु लग्न न करता एकाच पुरुषावर प्रेम करून तिनं या 3 मुलींना जन्म दिलाय. तिच्या जीवनातला पुरुष जो आहे तो मात्र संसारी आहे. त्याच्या संसारात न शिरता एकपालकत्व हे या आईनं स्वीकारलंय. तिची मोठी मुलगी विद्या, दुसरी वैजू आणि सर्वात धाकटी म्हणजेच विनी. ह्या कथेतील ह्या आईला ह्या मुली जरी विवाहबाह्य संबंधातून झालेल्या असल्या तरीही अशी स्त्री आहे जी कुठल्याही चौकटीतली नाहीये, तर चौकट भेदणारी आहे. नव्या परिस्थितीशी आणि विचारांशी सामना करणारी आहे. तिनं आपल्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून करती महिला बनून आपल्या कुटुंबाला सांभाळलंय आणि आपल्या आईच्या स्वतंत्र विचारसरणींचा तिच्या या 3 मुलींवर तितकाच प्रभाव आहे. या 4 जणी आपल्यासमोर काही प्रश्न घेऊन उभ्या राहतात. त्यांचा समाजात जगण्यासाठीचा हा संघर्ष. या कथेतील सर्वात मोठी मुलगी म्हणजे विद्या, जी एका कॉलेजमध्ये सोशियोलॉजी या विषयाची प्राध्यापिका आहे. तिला तिच्या नवऱ्याचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचं समजतं आणि ती तिचं वैवाहिक घर सोडण्याचा निर्णय घेते आणि माहेरी निघून येते. पण इथेच सगळं थांबलेलं नसतं बरं का. तिची 12 वर्षाची मुलगी मात्र अजून त्याच्याकडेच असते. तिला मिळवण्यासाठीचा संघर्ष असो, साधा समाजात वावरण्यासाठीचा संघर्ष असो, अशा अनेक संघर्षांना तिला तोंड द्यावं लागतं. आणि ह्या गोष्टीला 15 दिवस उलटून गेलेले असतानाच अचानक एका रात्री त्याचा फोन येतो. या 15 दिवसांच्या कालावधीत मी कोण होते तुझी? तुझ्यासोबत राहत नाही म्हणून तुझी बायको नव्हते, आणि अजून काय म्हणू, कायदेशीर घटस्फोट झाला नाही म्हणून बायको होतेही. अरे आशिष, तुला कल्पना तरी आहे का, या 15 दिवसात जेव्हा मी आरशात स्वतःला समोर बघायचे ना, तेव्हा ही बाई नेमकी कोण आहे, हिचं अस्तित्व नक्की काय आहे? आणि या अशा अनोळख्या आणि परक्या बाईला रात्री अपरात्री फोन करून तू तुझ्या घरी राहायला बोलवतोस? आणि ह्याच फोन कॉलवर विद्याला कळतं की तिच्या नवऱ्याचे जिच्याशी प्रेमसंबंध होते ती तर लग्न करून गेली सुद्धा. आता त्याच्या शरीरसुखाच्या गरजेचं काय? तर त्याच्या शरीरसुखाच्या गरजेसाठी तो विद्याला परत बोलावतोय. पण विद्या ही अशी आहे जी काही गोष्टींसाठी खूप हळवी आहे, जसं की तिची मुलगी, परंतु तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर मात्र ती तितकीच ठाम आहे. माझ्या साडीचं तर मटेरियलच वेगळं आहे. नवऱ्याच्या नाकर्तेपणाचं सुळसुळीत टेक्स्चर आहे आणि तडजोडीच्या सिंथेटिक धाग्यानं ती विणली आहे. अशी साडी खूप कमी बायकांच्या नशिबात असते. ही दुसरी मुलगी वैजू, ही हिच्या नवऱ्याला नोकरी टिकवून ठेवता येत नाही म्हणून चिडली आहे. ती एकटीच कमावणारी असल्याने बिचारी थकली आहे, कारण तिची तारेवरची कसरत होते. तिचा नवरा मात्र फार मोठ्या योजना आखतो, ज्या कधीही काही केल्या सिद्ध होत नाही आणि होणारही नाही. एवढं करून तरी माणसाने थांबावं, तर त्यात आणखी भर म्हणून तो तिला मूल होण्याची मागणी व्यक्त करतो. वडील होण्याच्या कुठल्याही मोठ्या इच्छेने नाही, तर त्याला त्याचं पुरुषत्वाचं प्रतीक सिद्ध करायचं असतं म्हणून. वैजूची समस्या आणि अनिच्छेने तडजोड करण्याचा तिचा निर्णय हा आजच्या काळात देखील महिलांनी निवडलेला एक मार्ग आहे. अगं आई, पण तू सगळे जे मुद्दे बोलतेस ते एकतर विरुद्ध बाजूचे आहेत. आज दुपारी मला स्पर्धेत भाषण करायचंय म्हणून तुझ्याशी काही बोलावं म्हणलं तर तू जनरल चर्चा कशाला करतेयस? ही सर्वात धाकटी विनी, हिची तर गोष्टच नवल आहे. आपल्या आई आणि बहिणींच्या आयुष्यातील अडचणींचा विनीवरती मानसिक परिणाम झालाय. ती तिच्या 2 जवळच्या पुरुष मित्रांमध्ये निर्णय घेऊ शकत नाहीये. तिला या दोघांचीही लग्न करायचंय, कारण ती द्विधा मनस्थितीत अडकली आहे. जरी ती द्विधा मनस्थितीत अडकली असली तरी लग्न करीन तर या दोघांचीच, या तिच्या निर्णयावर मात्र ती ठाम आहे. विनीच्या या निर्णयाला स्वीकारायला समाजाला अजून 50 वर्ष तरी लागतील, नाही? 1991 साली मांडलेला हा विषय आज 2025 साली काळाशी तितकाच सुसंगत आहे. फरक इतकाच, त्या काळी लग्नाशिवाय मूल होणं ही गोष्ट जरा अनाकलनीय होती
आता जरासं एक्सेप्टेड आहे. पण बघा ना, यातील बायका या कुठेही देव, नियती, अंधश्रद्धा याचा विचारही करत नाही. त्यांच्या जीवनात याचा साधा उल्लेखही नाही आणि म्हणूनच पुरुषप्रधान संस्कृतीने जखडलेल्या व्यवस्थेचा विचार करून स्त्रीनं ठामपणे उभं राहण्याची प्रेरणा या नाटकाची संहिता देते. आपलं दुर्दैव आहे की ह्या 4 जणी आज समाज पुढारलेला असताना सुद्धा आपल्याला भेटतात. त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला तितक्याच प्रखरपणे जाणवतात. बरं, या विषयाचं मूळ हे एका पथनाट्यातलं आहे. 1983 साली स्त्री या पथनाट्यमय एकांकिकेचा प्रयोग झाला, जो अतिशय गाजला. या प्रयोगात एकूणच स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश झोत होता. या प्रयोगापासून सुरू झालेला प्रवास हा 3 अंकी नाटकापर्यंत पोहोचला आणि जन्माला आलं. प्रशांत दळवी लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, लता नार्वेकर निर्मित आणि दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर यांनी अजरामर केलेली नाट्यकृती 4 चौघी, चौकट भेदणारा एक नाट्यप्रयोग. या नाटकाचे अजून अनेक पैलू आहेत. ते उलगडण्यासाठी हे नाटक नक्की पहा.